यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात। नमस्कार, माझे नाव श्रावणी रणजित वडणे, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात, ते आपल्याला ज्ञान देण्याचे महान कार्य करतात। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो ना, त्याचप्रमाणे गुरु आपल्याला संस्कारांनीही आदर्श घडवतात। आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत, त्यांचा सन्मान करणं, त्यांची आज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे, त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा। चांगला अभ्यास करून आपल्या गुरूंचा, देशाचा, शाळेचा व आईवडिलांचा नावलौकिक करायला हवं। जाता जाता मला एवढे म्हणायचे वाटते, गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, गुरु म्हणजे दृष्टांताची वाट, गुरु म्हणजे सत्याचा ग्रंथ आणि गुरु म्हणजे आयुष्याचा मंत्र एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।